निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे। वाढलेल्या मतांच्या टक्क्यांवरून नाना पटोले यांनी हा सवाल विचारला आहे। 76 लाख मतांची वाढ कशी झाली, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असं नाना पटोले यांनी म्हटलंय। निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळलेली नाही असंही पटोले म्हणाले। संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाने 58.22% मतदान झालं हे सांगितलं। मात्र रात्री 11.11 वाजता 65.2% मतदान झाल्याचं जाहीर केलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 66.5% मतदान झाल्याचं कळवलं। निवडणूक झाल्यावर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते, माहिती देते, मात्र यंदा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली नसल्याचा मुद्दाही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे। जे प्रमाण वाढलेलं आहे, जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील। कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील। मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतंय। मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी। स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही, पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल। ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल तर लोक वेड्यात काढतील। कोणाच्या पतीनं कोणाच्या कोणी प्रत्येक नागरिकाला संविधानाने त्या बाबतीमध्ये ऑब्झर्वेशन घेण्याचा अधिकार दिलेला आहे। मी स्वतः 6 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो। यावेळेस काय झालं, सकाळी 7ला मतदान होतं, 7 ते 9 अजिबात मतदान झालं नाही, कारण सकाळची वेळ होती, गारठा होता। मग 3च्या पुढं वेग वाढला। साधारण ज्यांना संध्याकाळी 6च्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं, त्या बूथ केंद्रावर, आणि आत घेतल्यानंतर त्या सगळ्यांना मतदान चिठ्ठ्या देतात, आणि मग 7 वाजू, 7:30 वाजू, 8 वाजू सगळ्यांना मतदान करता येतं, कारण ते 6च्या आत रांगेमध्ये उभे राहिले। आणि म्हणून हे संध्याकाळचं मतदान वाढलेलं दिसतं। हे आज नाही, आम्ही अनेक निवडणुका लढतोय।